ओ माझ्या दादा रे, हे काय होते, जे व्हायचे तेच होते. पहिले एकदा बघू शकता हे आमचं ऊसचं शेत. इथून बघा ऊस निघायचा प्रयत्न करते, पण आता काहीच फायदा नाही गाईस. हे बघू शकता, हे आमचे शेत बघू शकता. नीट बघून या एक चक्कर. तुम्ही तर शेत बघितलं असेल, कारण की खानदेशा मध्ये राहत असाल तुम्ही, बघितलं असेल. अँड मी सांगू तुम्हाला, आता हे ऊस काढून आपल्याला इथं लावायचे केळी. डिसेंबरच्या एंडिंगला आपली केळी लागून जाणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल तर भाई, मी आज व्हिडिओ शूट करण्यासाठी आलो होतो. हे कशाचं झाड आहे, ओळखा मला कशाचं झाड आहे, तुला म्हणजे नीट दाखवतो. हे बेलचं झाड आहे गाईज. आपण महादेवाला अर्पण करतो बेल. तिकडे बघा आंब्याचे झाड पण लावलेले, आणि हे केळीचं तुम्हाला माहिती आहे, ऑब्व्हियसली माहिती असेल. अँड आता मी व्हिडिओ शूट करण्यासाठी आलेलो आहे गाईज. मला तर पहिले खूपच भय वाटतं ते, कारण की मी या चॅनलवरती माझ्या फक्त असे रेग्युलर असे व्लॉग टाकणार, की कोणी नाही ना बघत, हां असे व्लॉग टाकणार की कसं काय माझी जिंदगी चालू आहे. मला माहिती आहे कोणी बघणार नाही, पण तरी पण टाकत राहायचं. इथं बघा काही व्ह्यू काय येते बाई, इतका भारी व्ह्यू आहे. याला ठेमठेम पाणी येते, कारण की कडीपत्ता जार ओढलेला आहे पाहिजे, म्हणजे पाणी यायला पाहिजे त्याला. हां हे मंदिर बघून घ्या. इथं आमच्या इथं महादेवाचं मंदिर पण आहे, म्हणजे आमच्या मुंजे बाबाचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे. बघू शकता आमची केळी. आता पण त्याला व्हिडिओ शूट करायला पहिल्यांदा झाड मला लई आवडतं गाईस. पिंपळाचे झाड आहे गाईस, तुम्ही कधी नीट बघितलं पिंपळाचे झाड आहे. अँड गाईज आज मी व्हिडिओ शूट करण्यासाठी आलो, लई मजा येते गाईस. पण बिबट्या नाही निघून जाओ. आता आपण आपल्या केळीच्या मधमधून चाललो गाईस. पहिले तर बघा आमच्या केळीचं शेत, हे आमचं स्वतःच्या केळीचं शेत आहे गाईस. इथून पाणी बघा ठिबकमधून जाते. अँड इथं खोई बोलली होती, कारण की हे स्टंप चालू होतं निघायचं. हां या केळी निघायचं चालू होते, तेव्हा त्याची पूजा केली जाते, म्हणजे ओठी भरली जाते. हां ओठी भरली जाते असं बोलू शकता ऑब्व्हियसली. तर पहिले तर बघा अंधार आहे, लय अंधार आहे. पहिल्यांदा पार्ट 2 मध्ये मी तुम्हाला सांगेल की मी व्हिडिओ शूट कसा केलेला आहे. मला पडावं पडेल, बिबट्या येऊ लागेल. ओ